हाय फ्रेंड्स, तर चला बनवूया आज आपली हिरव्या मिरच्याची गवारीची शेंग। तर खूप मस्त टेस्टी होते गवारीची शेंग। हिरव्या मिरच्याची एकदा करून बघा तुम्ही, न पाणी टाकता, किती मस्त आणि टेस्टी लागते। तर चला बनवूया आपण गवारीची शेंग। तर मी इथं स्वच्छ अशी गवारीची शेंग निवडून आणि धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर आहे, कढीपत्ता घेतलेला आहे मी ताजा ताजा, आणि हिरवी मिरची सुद्धा कुटून घेतलेली आहे। परत आपल्याला जिरी मोहरी घ्यायचंय, तेल घ्यायचंय, हे कॉमन गोष्टी आहेत आपल्या, आणि मीठ सुद्धा घ्यायचंय। तर मी इथं कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ओतलंय मस्तपैकी गरम होऊ देऊन, त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतड करतायत। तर हे तडतड झालं की मग आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ। हिरवी मिरची छान अशी थोडीशी परतून घेऊ। हिरवी मिरची जी आहे ती मी जास्त तिखट नाहीये, त्यामुळे जरा जास्त तिखट टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली शेंग टाकलेली आहे, आणि ही पण छान अशी मस्त परतून घ्यायची। मी जे मिरची कुटली त्याच्यामध्ये मी मीठ घेतलं होतं, त्यामुळे मी जास्त मीठ टाकणार नाही, आणि माझ्याकडनं कढीपत्ता विसरला होता टाकायचा, तर तो मी वरून टाकलेला आहे। तो पण छान असा परतून घ्यायचा आपलं शेंग सोबत। आणि आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत, आणि कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत। तुम्ही चवीनुसार मीठ वगैरे टाकू शकता, मी आधी कुटण्यामध्ये घेतलं होतं त्यामुळे थोडंसं टाकते, आणि हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे आपलं हे। जर कोणी चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर हे आपलं छान असं मस्त परतून घ्यायचंय। ह्यात अजिबात पाणी टाकायचं नाही। जर ठसका वगैरे उठत असेल थोडासा शिंतोडा द्यायचा आपल्याला पाण्याचा, जर ठसका उठत असेल तर, नाहीतर असंच तेलामध्ये नुसतं परतून घ्यायची आहे, न पाणी टाकता शेंग शिजवून घ्यायची। तर आपली शेंग 1, 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायची आहे, आणि नंतर उघडून बघायची चिटकते का वगैरे खाली, आणि आपण थोडंसं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, आणि पण छान अशी परतून घेऊ। आपण सगळं मिक्स करूया आपण, आणि परत एकदा 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवू, आणि आपली गवारीची शेंग रेडी आहे। तर आपण घेऊया चला प्लेटमध्ये। चला बघा किती छान झालेला, कलर पण खूप छान आलेला, मस्त असा वास येतोय, आणि आपण गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे। तर बघा किती मस्त आणि छान झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।